सर्वच क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपला आहे. त्यासाठी आपण फिट राहिलं पाहिजे, म्हणून मी आता जिम करतोय. आता आपल्याला चमत्कार दाखवावाच लागेल. काही दिवसांपूर्वीच राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडेंनी हे विधान केलं. आता एकीकडे त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे रिटायर्ड व्हायची भाषा करत असताना धनुभाऊंनी येणारा काळ आपला म्हटल्यानं यावरून वेगवेगळ्या चर्चा व्हायला लागल्या. यातलीच एक मुख्य चर्चा म्हणजे धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातल्या कमबॅकची. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गेल्या 1.25 वर्ष धनंजय मुंडे फारसे ॲक्टिव्ह दिसले नाही. पण फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मुंडेंची वर्णी लागू शकते असं सांगितलं जात होतं. भावी कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांचे बॅनर्सही झळकले. पण आता धनुभाऊंचं हे कमबॅक पुन्हा एकदा रखडतंय का, अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी बीडमध्ये प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला मुंडेंनी थांबवलं. याचा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसनं मुंडेंना हुकुमशहा म्हणत थेट सुनेत्रा पवारांना टार्गेट केलं. यावरून पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा मुंडेंबद्दल नाराजी व्यक्त केली. तर मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा मुंडेंवर निशाणा साधलाय. या सगळ्यामुळं मुंडेंचं मंत्रिमंडळातलं कमबॅक आता धुसर झाल्याची चर्चा होते. यामागची नेमकी कारणं काय, मुंडेंचं कमबॅक अवघड का होऊ शकतं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचा विश्वासू वाल्मिक कराडवर आरोप झाले. यामध्ये आकाचा आका म्हणत धनंजय मुंडेंना टार्गेट करण्यात आलं. जेव्हा देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचे फोटो समोर आले त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला. यामुळे धनंजय मुंडे सर्वाधिक डॅमेज झाले. तेव्हापासून धनंजय मुंडेंसारखे आक्रमक नेते काहीसे शांत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी मंत्रिपद गेल्याची खंत सुद्धा अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवली. पण नंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा राजकीय दबाव कमी व्हायला लागला. तसंच या प्रकरणात वाल्मिक कराड तुरुंगात असला तरी गेल्या 1.25 वर्षात या प्रकरणात धनंजय मुंडेंचं नाव कुठेही आलं नाही. जानेवारी 2026 मध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा मुंडेंवरचे आरोप सिद्ध झालेले नाहीत असं म्हणत एक प्रकारे त्यांच्या मंत्रिमंडळातल्या कमबॅकची शक्यता वर्तवली. गेल्या महिन्यात राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या जागी धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते अशा बातम्या आल्या होत्या. बीडमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांचे बॅनर सुद्धा लावले. तेव्हापासूनच धनंजय मुंडे चांगले ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळालं. एका भाषणात त्यांनी येणारा काळ आपला आहे, त्यासाठी फिट राहावं लागेल असं म्हटल्यानं फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मुंडेंची पुन्हा एकदा वर्णी लागणार हे जवळपास निश्चित असल्याचं बोललं जाऊ लागलं. पण गेल्या काही दिवसातल्या घडामोडींमुळे मुंडेंचं संभाव्य मंत्रिपद पुन्हा एकदा त्यांच्यापासून लांब जात आहे का, अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. याचं पहिलं कारण म्हणजे हुकुमशहा म्हणून मुंडेंचं पुन्हा एकदा टार्गेट होणं. बीडच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार बीड दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा धनंजय मुंडे त्यांच्या शेजारी बसले होते. त्यावेळी एका पत्रकारानं बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवरून सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारला. तेव्हा धनंजय मुंडेंनी हस्तक्षेप करत त्या पत्रकाराला थांबवलं आणि पत्रकारांशी सुरू असलेला संवाद आटोपता घेतला. आता ही घटना 31 जुलैला घडली होती. याची राज्यात कुठेही चर्चा झाली नाही. पण 3 ऑगस्टच्या संध्याकाळी महाराष्ट्र काँग्रेसनं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा असा प्रश्न करत सुनेत्रा पवारांचा उल्लेख गुंगी गुडिया असा केला. यामुळे हा विषय तापला. पण धनंजय मुंडे पुन्हा एकदा डॅमेज झाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आपला या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसल्याचं मुंडेंनी वारंवार सांगितलं होतं. पण तरीही त्यांनी आरोप झाल्यावर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या प्रकरणावरून कोणतंही वादग्रस्त विधान केलं नाही. संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे, जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशीच भूमिका मुंडेंनी घेतली. थोडक्यात वाल्मिक कराडशी असलेले संबंध, बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी यापासून मुंडे अलिप्त राहिले आणि आपली निगेटिव्ह इमेज बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवारांसमोरच मुंडेंनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला रोखल्यामुळं विरोधकांना त्यांच्यावर हुकुमशाहीचा आरोप करण्याची आयती संधी मिळाली. विशेष म्हणजे हा व्हिडिओ काँग्रेसनं तब्बल 3 दिवसांनी सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यानंतर हा मुद्दा राज्यभर चर्चेत आला. आता मुंडेंनी याबाबत ती पत्रकार परिषद नसून फक्त सुनेत्रा पवारांचं निवेदन असल्यामुळं पत्रकाराला थांबवल्याचं स्पष्टीकरण दिलं. पण पत्रकाराचा प्रश्न बीड जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल होता आणि त्याच प्रश्नावर मुंडेंनी थांबवल्यामुळं मुंडे बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी झाकण्याचे प्रयत्न करतायत का, असा सवाल उभा राहिला.
यामुळेच धनंजय मुंडे आणि त्यांची दहशत हा मुद्दा विरोधकांनी पुन्हा एकदा हायलाईट केलाय. हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंडेंचा उल्लेख थेट गुंड प्रवृत्तीची व्यक्ती असा केल्यानं मुंडेंनी जी इमेज गेल्या वर्षभरात उभी केली त्याला धक्का देत पुन्हा एकदा हुकुमशाहीच्या आरोपांची जोड काँग्रेसनं दिली आहे. ही गोष्ट मुंडेंच्या मंत्रिमंडळातल्या कमबॅकसाठी अडचणीची ठरू शकते असंच आता बोललं जात आहे. यातलंच दुसरं एक कारण म्हणजे पक्ष नेतृत्वाचं डॅमेज होणं. पत्रकाराने प्रश्न हा बीडच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांना केला होता, पण त्यात मुंडेंनी हस्तक्षेप केला. त्यावर सुनेत्रा पवार सुद्धा काहीही बोलल्या नाहीत. आता पक्षाच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसमोर मुंडेंनी केलेली ही कृती आणि त्यावर सुनेत्रा पवारांचं मौन, यामुळे त्यांच्या नेतृत्वावरच प्रश्न निर्माण झालं. अजितदादांच्या कणखर नेत्याच्या पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या सुनेत्रा पवार जर असं मौन बाळगत असतील तर ते अशोभनीय आहे असं वक्तव्य सपकाळ यांनी केलं. इतकंच नाही तर यावरून काँग्रेसने सुनेत्रा पवारांवर गुंगी गुडिया ही टीका करणं पक्ष आणि पक्षाच्या नेतृत्वाला सगळ्यात मोठी डॅमेज करणारी गोष्ट आहे. साहजिकच या सगळ्याचं खापर मुंडेंवर फुटणं स्वाभाविक होतं. राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. पालकमंत्र्यांच्या बैठकीत आमदार बाजूला बसणं सामान्य बाब आहे, पण ती पत्रकार परिषद ही प्रमुख मंत्र्यांची असते, ती व्यक्ती मुख्य असते, तेव्हा बाजूला बसलेल्या आमदारानं पत्रकार परिषदेत भाग घेणं योग्य नाही. सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्या प्रसारमाध्यमांसमोर त्या विषयाची मांडणी समर्पक पद्धतीनं करू शकतात, हा विश्वास पक्षातील सर्व सहकाऱ्यांना आहे. मुख्य व्यक्ती संवाद साधताना बाजूला बसलेल्या व्यक्तीनं त्याचं भान ठेवावं. अशावेळी त्यांनी बोलणं अपेक्षित नाही अशा शब्दात तटकरेंनी मुंडेंवरची नाराजी व्यक्त केली. म्हणजेच धनंजय मुंडेंमुळे पक्षाच्या नेतृत्वावर निर्माण झालेले सवाल, त्यांच्याबद्दल निर्माण झालेला अविश्वास, अजितदादांचं नेतृत्व आणि सुनेत्रा पवारांचं नेतृत्व अशी होत असलेली तुलना, नेतृत्वातला कमकुवतपणा विरोधक मांडत असल्यानं यामुळे पक्षात सुद्धा मुंडेंबद्दल नाराजी वाढू शकते आणि ही गोष्ट त्यांच्या मंत्रिपदाच्या कमबॅकसाठी मोठा अडथळा ठरू शकते असंच बोललं जात आहे. मुंडेंचं कमबॅक धोक्यात असण्याचं तिसरं कारण म्हणजे जरांगे पाटील यांचा इशारा. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजवर धनंजय मुंडे यांच्यावर अनेकदा थेट आरोप केले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जरांगेंनी धनंजय मुंडेंवर आपल्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्यावेळी मुंडेंनी सुद्धा हे आरोप सिद्ध करण्याचं चॅलेंज जरांगे पाटील यांना दिलं होतं. आता यावरूनच जरांगेंनी धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा गंभीर इशारा दिलाय. मुंडेंनी मंत्रिमंडळातल्या कमबॅकचे संकेत दिल्यानंतर जरांगे मुंडेंना उद्देशून म्हणाले, माझ्या घातपाताच्या प्रकरणात तुम्ही आहात, पण तुम्हाला वाचवलंय. तो सगळा डेटा फडणवीसांकडे, तो कधी पण बाहेर येऊ शकतो, हे मी जबाबदारीनं बोलतोय. त्यामुळे मराठ्यांच्या नादी लागायचं नाही असा इशारा जरांगेंनी मुंडेंना दिलाय. तसंच मुंडेंनी पत्रकाराला थांबवल्यावरून जरांगे म्हणाले, कायदा सुव्यवस्था म्हटलं की आपलंच लफडं आहे हे त्यांना कळलं. पत्रकारांना बोलू देत नाही याचा अर्थ बीड जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवणारा म्होरक्याच तो आहे. मराठा आणि ओबीसी मधलं प्रेम तोडायला ते कारणीभूत आहेत. तुम्ही कितीही खळ्या खणल्या तरी तुम्हाला माती काढू देत नाही असा इशारा जरांगेंनी मुंडेंना दिलाय. तसंच दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा चालवण्याची हिंमत पंकजा मुंडेंकडे आहे, पण यांनी जातीपातीचं राजकारण आणून लोकांचा कार्यक्रम केला. त्यांच्यामुळे त्यांच्या बहिणीला सुद्धा भोगावं लागतंय असं वक्तव्य सुद्धा जरांगे पाटील यांनी केलं. थोडक्यात बीड जिल्ह्यातली गोपीनाथ मुंडेंची लिगसी, त्यांचा खरा वारसदार, यावरून सुद्धा जरांगेंनी मुंडेंना टार्गेट केलंय. जरांगेंनी पंकजा मुंडेंच्या रिटायरमेंटच्या विधानावरून त्यांच्याबद्दल दाखवलेली सहानुभूती आणि धनंजय मुंडे बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष निर्माण करत असल्याचा केलेला आरोप, यामुळे मुंडे डॅमेज होतात. त्यात जरांगेंनी ऑगस्टच्या शेवटी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यामुळे मुंडेंवर जर विरोधक आणि जरांगे पाटील अशा दोन्ही बाजूने आरोप व्हायला लागले तर मंत्रिमंडळात पुनरागमन करण्यासाठी मुंडेंना वेटिंगवर राहावं लागू शकतं अशा चर्चा होत आहे. मुंडेंचं कमबॅक धोक्यात आहे असं म्हणण्याचं चौथं कारण म्हणजे पक्षातच त्यांच्या विरोधात वाढणारी अंतर्गत नाराजी आणि विजयसिंग पंडितांचा वाढता प्रभाव. धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा चेहरा मानले जातात, पण गेवराईचे आमदार विजयसिंग पंडित बीडमध्ये सातत्यानं सक्रिय होताना दिसत आहेत. बीड मतदारसंघातील विकास कामांपासून जिल्ह्यातल्या विविध प्रश्नांवर पंडित बैठका घेत आहेत. म्हणजेच बीडच्या राजकारणात मुंडेंच्या वर्चस्वाला पर्याय म्हणून दुसरं नेतृत्व उभं राहतंय का अशी चर्चा सुरू झाली आहे. विजयसिंग पंडित यांच्या नेतृत्वाखालीच बीड नगर परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता स्थापन झाली होती. त्यात विजयसिंह पंडित यांचं मराठा समाजातून येणं, जरांगेंच्या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा असणं, या गोष्टी मराठवाड्यातलं जातीय समीकरण बॅलन्स करण्यासाठी
फडणवीस सरकारसाठी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी विजयसिंग पंडित धनंजय मुंडेंना रिप्लेस करतायत का, अशा चर्चा होत असतात. या सगळ्याबाबत आपण अजित पवारांनी दिलेली जबाबदारी पार पाडत असल्याचं विजयसिंह पंडित सांगतात. काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या बॅनर्स आणि फ्लेक्सवर पक्षातील प्रमुख नेत्यांना स्थान देण्यात आलं, मात्र धनंजय मुंडेंचा फोटोज गायब असल्याचं समोर आलं होतं. यामुळे बीडमध्ये मुंडेंविरोधात पक्षांतर्गत नाराजी आहे का, पक्षाकडून बीडमध्ये मुंडेंविरोधात पर्याय उभा केला जातोय का, असंही राजकीय वर्तुळात बोललं जातं. याच सगळ्या कारणांवरून धनंजय मुंडेंनी येणारा काळ आपला असं म्हणत कमबॅकचे संकेत दिले असले तरी ती वेळ आत्ताच आली की नाही, हा मोठा प्रश्न आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? या सगळ्या कारणांमुळे धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातली री-एंट्री लांबू शकते का? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.